नमस्कार शेतकरी बंधूंनो, कृषीधनी प्रयोगशील शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. प्रत्येक शेतकऱ्याचा पाण्यावरचा एक किंवा प्रश्न असतो की शेततळी. तर आज आपण प्रयोगशील शेतकरी श्री रोशन राजपूत यांच्या शेततळ्यावर आलेलो आहोत. त्यांच्याकडून पूर्ण माहिती जाणून घ्या. नमस्कार सर. नमस्कार. तर शेततळ्याविषयी तर पूर्ण माहिती द्या. हा आमचा जवळजवळ 40x40चा शेततळा आहे, म्हणजे जवळजवळ 1 एकरचा शेततळा आहे आमचा. हा आम्ही NHM मधनं मंजूर करून घेतलेला होता. हां, जे की नॅशनल हॉर्टिकल्चर क्रॉप अंतर्गत हा म्हणजे अनुदान आहे, याला शासकीय अनुदान आहे. पण जो अनुदान जो आहे तो आपला 34x34ला होता, पण आपण तरी ते वाढवून घेतलं समजा. ते याला आपल्याला अनुदान होतं 3,50,000 रुपये अनुदान होतं. हा 40x40 आहे. अनुदानमध्ये काय असतं, हे तुमचं पेपर असतो, तुमचं खोलकामाला असतो आणि तुमचं कंपाऊंडला असतं अनुदान. पण त्याच्यात काय असतं, गव्हर्नमेंटचे काहीतरी अटी व नियम असतात, जे की आपण समजा खोली ही त्यांनी ठरवलेली असते त्यानुसार घ्यायला पाहिजे. तर त्या अनुषंगाने ते 3.5 लाखात जवळपास होऊन जातो. पण आपण काय केलेलं आहे की 6-6 मीटर हे वाढवून घेतलेले आहेत. हो, म्हणजे 40x40 1 एकराचं आपण करून घेतलेले आहे. आपण खोली पण केलेली वाढवून घेतलेली याची. जी खोली समजा 3 मीटरची असते, तर आपण जवळजवळ 4 मीटर खोलवर केलेले आहे. त्याच्यामुळं काय झालं, आपला अतिरिक्त खर्च आलेला आहे. हा आपल्याला पूर्ण 2014-15 मध्ये केलेला आहे हा शेततळा आपला. तर याला तेव्हा आपल्याला खर्च आहे जवळपास 7 लाख रुपये खर्च आला होता त्याला. तर त्याच्यातनं समजा 3.5 लाख हे गव्हर्नमेंटचे होते, उर्वरित रक्कम ही आपण आपल्या स्वखर्चाने केलेले आहे. पण याचा फायदा असा झाला, नंतर सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे 2012चा दुष्काळ आमच्या सगळ्या भागात मोठा फटका होता. कारण की त्यावेळेस धरणात पाणीच नव्हतं, प्यायला पाणी नव्हतं, तर शेतीचा अवघडच विषय होता. तरी आम्ही टँकरने वगैरे पाणी दिलं, परंतु फळबाग काही आमच्या जगल्याने. नंतर आमचं 2010 मध्येही मंजूर झालेलं होतं, पण तेव्हा लोकांची मानसिकता अशी होती, लोकांचीच काय आमच्या पप्पांची अशी इच्छा होती की बा 1 एकर जमीन अटकवणं हे म्हणजे अवघड भाग आहे बा. त्याच्यामुळं पप्पांनी तेव्हा ते केलं नव्हतं. पण तेव्हा 2012च्या दुष्काळामध्ये बऱ्यापैकी आमचं फळबाग म्हणजे जवळजवळ 1500 झाडं मोसंबीचे आम्हाला सोडावं लागले होते. त्याच्यामुळं नंतर आम्ही 2015 मध्ये हा शेततळा केलेला आहे. हो, त्यानंतर ते दुसरा एक तोही केलेला आहे आपण. तर तो आपण शासकीय नियमानुसार केलेला आहे पूर्ण, कारण की हा एक होता आपला प्लस, आणि तो एक केलेला आहे. तो किती बाय कितीचा केलेला आहे? तो 34x34चा आहे तो. अच्छा. अनुदान कोणत्या कोणत्या गोष्टीला असतो? अनुदान तुमचं पेपराला असतो, ताडपत्रीला असतो, माती कामाला खोदकामाला असतो आणि कंपाऊंडला असतो. आणि जर समजा शेतकऱ्याला वाढून घ्यायचं असेल तर ते मंजूर होतं का? नाही, मंजूर नाही होत. म्हणजे हे कसं असतं, 80% अनुदान असं गृहीत धरून चला. 100% अनुदान कुठल्याही गोष्टीला नसतं. हे समजा 70 ते 80% मध्ये बसतं. तर समजा आपल्याला जो खर्च येतो आपण नियमानुसार जरी केला तर त्याला समजा 4.5 लाख रुपये लागतात. तर त्याला आपण 3.5 लाख रुपये शासनाचे आहेत, त्याच्यात म्हणजे 1 लाख आपण घरचे आहेत. आणि त्याची वॉटर स्टोरिंग कॅपॅसिटी काय? त्याची वॉटर कॅपॅसिटी तुम्ही जर पाहिली तर जवळजवळ ती 40-50 लाख लिटरच्या जवळपास असेल. मी पण इतकं काही अभ्यास केला नाही त्याचं किती असेल, पण एक आहे, तो जर आपण आता मोटर टाकलेली त्याच्यात, आता तुमचा एप्रिलचा महिना आहे समजा, आपण त्या लहान शेततळ्यात टाकलेली मोटर, तर हा शेततळा म्हणजे आपण दररोज 5 तास इथनं पाणी घेतो विहिरींमध्ये, आणि तो नंतर आपण फळबागाला देतो समजा रात्रीच्या वेळेस. तरी तो 1.5 महिन्यापर्यंत तो आपल्याला पुरून देईल. म्हणजे आजची तुमची 7-8 एप्रिल आहे समजा, 15 मे पर्यंत तो शेततळा खाली होईल आणि नंतर इथं आपण टाकू. हा 2 ते 2.5 महिने हा पुरतो आपल्याला. पूर्ण शेतीला आपली जवळजवळ 50 एकर क्षेत्र आहे आपलं. ते 2 शेततळ्यांवर आपण भागवतो समजा. म्हणजे जे शेतकरी विचार करताय की आपली 1 एकर जमीन जाते, त्यांची मानसिकता बदलण्यासाठी काय सांगा? मानसिकता बदलण्यासाठी एकच की बुवा, आज जरी 1 एकर तुम्ही जर नाही केलं शेततळा, तुमच्याजवळ पाणी असेल, तुम्ही जर फळबाग घेणारे शेतकरी असाल, परंतु जर दुष्काळ पडला
तर ती फळबाग समजा इथे 1 एकर कमी होईल, तिथं पूर्णच तुम्हाला सोडावं लागेल. अच्छा. आज समजा मी तुम्हाला बोललो 2012 मध्ये आमचे 1500 मोसंबीचे झाडं होते, तर त्यावेळेस आम्हाला 1 एकर क्षेत्र गेलं असतं. समजा किती झाडं कमी झाले असते? 300 झाडं कमी झाले असते, 200 झाडं कमी झाले असते, 200च झाले असते. एकरात 190 झाडं बसतात, तर तितके कमी झाले असते. किती उरले असते आपल्याला? तरी आपण 1300+ मध्ये राहिलो असतो झाडांना, मोसंबीच्या झाडांना. तर आम्हाला ते शेत न केल्यामुळे पूर्ण 1500 झाडं सोडावं लागली. अच्छा. आता तुम्ही याच्यावरनं विचार करा किती प्रॉफिट आहे किती लॉस आहे. बरोबर आहे. म्हणजे लोकांनी ती मानसिकता बदलली पाहिजे की बुवा आपण 1 एकराकडे पाहायला जातो, पण इकडे 10-15 एकरचा लॉस होऊन जातो आपला. अच्छा. 1 एकर जर तुम्ही शेततळ केलं तर ते 50 एकर झोपवतो 2.5 महिने. नाही, कसं आहे, आमचं बाकीचं विहिरींचं पण पाणी आहे त्याच्यात आता सध्याच्या कंडिशनला. निव्वळ जर समजा यावर निव्वळ जर तुम्ही शेततळ्यावर राहशाल, शेततळ्याच्या भरोश्यावर, तर तुम्ही 15 एकर फळबाग कसंही तुम्ही पिकवू शकता. 15 ते 20 एकर मोसंबी असेल तुमची. कधी भरलेले तुम्ही? हे आम्ही समजा आपण काय करतो, जूनमध्ये पावसाळा लागलो, जूनमध्ये तर पकडल्या जाऊ शकत नाही, ते जुलैमध्येच पकडतो आपण. ते आपण सप्टेंबर ऑक्टोबरमधनं चालू करतोय. सप्टेंबर ऑक्टोबरमधनं भरणं चालू करतो. कसं असतं, जर पाऊस जास्त झाला, ओव्हरफ्लो झाला, तर ते भिंतींना क्रॅक जातात, तो फुटायचा चान्स असतो. एकदा परत सांगा, हे फुटण्याची काय काय लक्षण आहेत? म्हणजे ओव्हरफ्लो झाल्यावर आता तुम्हाला एक सांगतो. नाही, ओव्हरफ्लो काढून कुठं टाकणार आहेत तुम्ही? ओव्हरफ्लो समजा मी टाकू शकतो, आपला इथं नाला आहे, पण कोणाचा नाला नसल्यामुळे तुम्ही कुठं ओव्हरफ्लो करणार आहेत? काढणार आहे, बरोबर. आणि देवाचं पाणी हे ओव्हरफ्लो म्हणजे चांगले घर वाहून जातात. ते ओव्हरफ्लो भिंतींना काय टिकू शकणार? त्याच्यामुळं आपण पावसाळा चांगला वाट पाहायची. पावसाळा चांगला झाला तर आपण सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये मोटर टाकायची विहिरींमध्ये आणि भरून घ्यायचं. जर आपल्याला दिसून आलं की आता पावसाळा कमी आहे बुवा, तर मोटर लवकर टाकून घ्यायची विहिरीतनं पाणी टाकायला. ते किती बाय किती मीटरचं एकदा सविस्तर सांगा. ते 34 बाय 34 मीटरचा आहे तो. 3.5 लाख रुपये शासकीय अनुदान आहे आणि पूर्णतः मजबूतीकरणासाठी 4.5 लाख रुपये लागतात. पूर्ण आपल्याला. आणि हे किती बाय कितीचं आहे? हा 40 बाय 40 आहे. 40 बाय 40. याला किती खर्च लागतो? याला आपल्याला 2015 मध्ये जवळजवळ 7 लाख रुपये लागले होते. आणि अनुदान 3.5 लाखाचं. तेव्हा. चालतं. धन्यवाद रोशन सर. ओके, चालेल.